नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी तिखट खारीची रेसिपी घेऊन आले आहे। एकदम सोपी रेसिपी आहे आणि करायला पण सोपं आहे आणि सर्वजण आवडीने खातील। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा। मी 2 वाटी मैदा घेत आहे। त्यामध्ये थोडासा ओवा चोळून घ्यायचा हातावर आणि टाकायचा। 1 चमच ओवा आहे। त्यानंतर थोडेसे जिरे पण टाकायचे, लाल तिखट, चवीनुसार मीठ, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आहे, तेल पण टाकून घ्यायचं। 1 छोटा कप तेल आहे, त्यामुळे कसं ठिसूळपणा येतो। आणि जरासा डालडा पण टाकत आहे, असा मुटका झाला पाहिजे। थोडं थोडं पाणी टाकून पीठ चुरून घ्यायचं, एकदाच पाणी नाही टाकायचं। पीठ चुरताना एकदाच पाणी टाकायचं नाही, व्यवस्थित चुरायचं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। हे पहा, पीठ असं व्यवस्थित मऊ चुरायचं, जास्त घट्ट पण नाही चुरायचं, जास्त पातळ पण नाही करायचं। त्यानंतर 5-10 मिनिट झाकून ठेवलं होतं मी। हे पहा, आपलं पीठ तयार आहे। त्यानंतर साधी चपाती लाटल्यावानी लाटून घ्यायचं। आता आपल्याला तेल लागत आहे, हे पहा, तेल असं लावून घ्यायचं। त्यानंतर उंडा भरल्यासारखं त्याच्यावर पीठ टाकायचं आणि असं दुमटून घेऊन पुन्हा तेल लावायचं, पुन्हा दुमटायचं, पुन्हा तेल लावायचं। अशा प्रकारे घडी पाडून घ्यायची। त्यानंतर या घडीला डबल लाटायचं, आदर लाटायचं, जास्त दाबून नाही लाटायचं। आणि थोडंसं जाडसर असतानाच तुम्ही कट करा। अशा प्रकारे लाटून घ्यायचं। त्यानंतर असं कट करून घ्यायचं चमच्याने किंवा चाकूने। हे पहा, कट करून झालेलं आहे। एवढं ठेवायचं, जास्त दबर पण नाही, जास्त बारीक पण नाही। तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यानंतर तळून घ्यायचं। आपली परतदार खारी तयार आहे। कमी गॅसवर तळू द्यायचं, गॅस कमी ठेवायचा। टाइम लागतो तळायला, त्यानंतर ते आपोआप परत बनते, खारी तयार होते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच नवनवी रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। आपली खारी तयार आहे, खा प्या एन्जॉय करा।